तो आमच्यावर अनेकदा आम्ही त्यांच्यावर टीका केली ती बीजेपीत किंवा इतर पक्षात असल्यामुळे, पण त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावरती प्रतिटीका केली नाही. हे पथ्य त्यांनी पाळलं आणि ते अत्यंत महत्वाचं असतं. त्यांच्यावरती आम्ही अनेकदा टीका केली. आणि काल आपण जे म्हणताय ते कोणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द. महाराष्ट्र सरकार सुद्धा कधीकाळी लॉटरी चालवत होतं. पण आजही महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर मटका सुरू आहे. आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातोय. तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्री पदाचा, उपमुख्यमंत्री पदाचा, तो सांभाळला पाहिजे. पण मटक्याचे आकडे चंचल असतात आणि 4-4 मटके चालवत. मला माहिती असेल सांगतो. एक मटका नाही. रतन खत्रीचा, याचा त्याचा, कल्याण, भगत. तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कसं माहिती? एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रामधलं पत्रकारिता केलेली आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कारण भाजपचे चंगू मंगू टंगू विचारतील. प्रश्न त्यांचा बरोबर आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात. सकाळी आकडा वेगळा असतो, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा असतो. हे सांभाळता येणार नाही. हे आकडे कोणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही. आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसलेला आहे. ते जाऊन तिथे आकडा लावायचा प्रयत्न करतात, पण सध्या आकडा लागत नाही. हे सांभाळणं कठीण असतं आणि जे दिसते त्यानुसार त्यांना सांभाळता येत नाहीये. लवकरच यांचा आकडा अस्तंगत होईल.